हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चक्रवाढ व्याजमध्ये जेव्हा रेट वार्षिक असतो, पण आपल्याला गणना 3 महिन्याने, 4 महिन्याने, 8 महिन्याने किंवा 10 महिन्याने अशी करायची असते. तर अशा क्वेश्चनसाठी आपण एक बेस्ट मेथड आपण आज पाहणार आहोत की यांना कसं सॉल्व्ह करायचं. तर क्वेश्चन आपल्याकडे ते तलाठी भरतीमधील क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. त्याच्यानुसार आपण काय करत आहोत की एक एक क्वेश्चन असं कन्सेप्ट वाईज आपण घेत आहोत, ज्या ज्या की बेस्ट कन्सेप्ट बनू शकतात आणि बेस्ट क्वेश्चन बनू शकतात पहा. आणि असेच क्वेश्चन एक्झाम मध्ये येतील पहा समोर. 6,000 ची रक्कम दर 4 महिन्यांनी आकारल्या जाणार आहे. तर इथं पहा, दर 4 महिन्यांनी आकारल्या जाईल. चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 12% दराने पहा. तर दर किती आहे? वार्षिक 12% म्हणजे काय आहे रे? तर 1 वर्ष म्हणजेच काय? 12 महिने. 12 महिन्यासाठी किती? 12%. तर 4 महिन्यासाठी किती होईल आपलं? 4% होईल. पहा, लक्षात घ्या. चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 12% दराने कर्जावर दिली. 8 महिन्यांसाठीचे चक्रवाढ व्याज किती? आता 8 महिन्यांसाठी जे काढायचे आहे. पण आपल्याला यांनी काय म्हटलं? 4 महिन्यांनी आकारले जाणार आहे. म्हणजे 4 महिन्याची एक सायकल बनेल. मग 8 महिन्यांसाठी 4 महिन्याच्या 2 सायकल बनतील. पहा, 4 महिन्यांनी आकारल्या जाणाऱ्या म्हणजे 4 महिन्यासाठी रेट आपला होईल 4% आणि 8 महिन्यांसाठीचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे म्हणून 4%च्या 4 महिन्याच्या 2 सायकल 4-4 महिन्याच्या 8 महिन्यासाठी काढायचा आहे ना आपल्याला. म्हणून म्हणजे पहा, त्यांनी काय म्हटलं, हे बघा, हा जो आहे पूर्ण कालावधी किती आहे आपला? हा 8 महिन्याचा आहे. पण आपल्याला 4 महिन्यांनी आकारायचा आहे म्हणजे मग 4-4 महिन्याच्या किती सायकल होतील? हे पहा, 4 महिन्याची एक सायकल आणि दुसरी 4 महिन्याची सायकल. ठीक आहे. आणि 4 महिन्याच्या एका सायकलसाठी आपला रेट किती आहे? 4%. हा 4% आणि हा 4%. जर सरळ सरळ व्याज असतं तर आपण एवढं सगळं केलं नसतं. सरळ सरळ आपण काय केलं असतं? 8% काढले असते. आता पहा, आपल्याला एक जो आहे नेट पर्सेंटेजचा आपल्याकडे पहा एक फॉर्म्युला आहे. ए प्लस बी प्लस ए व्ही भागीला 100 आणि याला पर्सेंटेजचा सिम्बॉल. हा आपला नेट पर्सेंटेज जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो. आता इथं पण आपण काय करायचं, याला आता यांनी व्याज नाव दिलेलं आहे पहा. पण ऍक्च्युली आपण काढत काय आहोत? पर्सेंटेजेस काढत आहोत. तर पर्सेंटेज असं चॅप्टर एकदा जर तुम्ही गेलं तर सगळ्याच चॅप्टरमध्ये त्याचा काय होईल? आपल्याला यूज होईल. पहा, आता हा नेट काढायचा, आता हा कसा काढणार? आता इथं आपला ए पण 4% आहे आणि बी पण 4% आहे. म्हणून आपण काय करणार? इथं व्हॅल्यू टाकणार फक्त 4+4 गुणिले 4 भागीला 100. याला सॉल्व्ह केल्यावर किती होतील? हे 4 आणि 4 8 आणि 4 चोक 16 म्हणजेच 8.16% आपला काय होईल? नेट पर्सेंटेज होईल चेंज. आता म्हणजे आपला जो व्याज राहील, एकूण आपलं चक्रवाढ व्याज किती पर्सेंट राहील? तर 8.16% राहील. जे आपल्याला 6,000 चे काढायचे आहेत पहा. 6,000 चे 8.16%. म्हणजे हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल होतील. मग आता राहील काय? 81.6 इंटू 6. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर 6 6 36 आजचे आले 3 आणि 6 1 6 आणि 3 9 साईन 8 48 आणि हा एक डेसिमल 489.6. हे काय आपलं फायनल आन्सर आहे पहा. या क्वेश्चन मध्ये आता हे तर ठीक आहे. इकडे आपण हे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. फक्त हे समजणं गरजेचं आहे. इथं आपण हे 4% कसे घेतले आणि हे सायकल वगैरे काय असते पहा. इथं क्वेश्चन नुसार आपण हे घेतलेलं आहे की 8 महिन्याचं आपल्याला आपल्याला काय करायचं आहे की वार्षिक दर 12% आहे पहा. 12 महिन्याचं 12%. तर आपल्याला 4 महिन्यांनी आकारायचं आहे म्हणून 4 महिन्याचे काय होईल? आपल्याला 4% होतील. म्हणजे जेवढेही पर्सेंट राहतील त्याला 12 मंथने डिवाइड करा म्हणजे तुमचा एका मंथचा रेट येईल पहा. एका मंथचा रेट येईल आणि एका मंथचा रेट आल्यानंतर मग तुम्हाला जेवढ्या मंथचा रेट पाहिजे तेवढ्या मंथ्सनी त्या रेटला मल्टिप्लाय करा. इथं आता 4 मंथचा म्हणजे बघा, एकदा मी तुम्हाला पुन्हा सांगतो. तेव्हा 12 महिन्यासाठी जर 12% असेल, तर एका महिन्यासाठी किती असेल? एका महिन्यासाठी याला दोन्ही साइडने 12ने भागा. म्हणजे 12 भागिले 12% म्हणजे किती? 1%. एका महिन्यासाठी 1%. आता मला 4 महिन्यासाठी पाहिजे म्हणून याला मल्टिप्लाय बाय 4 करा.
आणि इकडे पण मल्टिप्लाय बाय 4 करा म्हणजे 4 मंथसाठी 4%. बस एवढं लक्षात ठेवा. हे ज्याला समजलं त्याला हे क्वेश्चन कधीच त्रास देणार नाहीयेत. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन कन्सेप्ट सोबत. नसेल समजला व्हिडिओ तर 2-4 वेळा एकदा पहा, तुम्हाला हे समजून जाईल. आता हे जे आहे ना, जरुरी नाही की हे पण कॅल्क्युलेशन आपण असं केलं पाहिजे. याच्यासाठी वेगळे-वेगळे फॉर्म्युले आपण रेशो मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. पण हे आपल्याला नेहमी आपल्याला युजफुल होणार आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवून द्या. A प्लस B प्लस AB डिव्हायडेड बाय 100. हा नेट पर्सेंटेज चेंजचा काय असते फॉर्म्युला आहे. तर तो तेवढा लक्षात ठेवून द्या. इथं आपण कुठलाही किचकट फॉर्म्युले जे आहेत कंपाऊंड इंटरेस्ट वगैरेचे ते आपण यूज करणार नाही. पूर्ण चॅप्टरमध्ये आपण यूज करणार नाही आहोत. आपण त्याला एकदम कन्सेप्टने सॉल्व्ह करणार आहोत पहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू फ्रेंड्स.